आता चौक आणि शिवा या दोन संघांदरम्यानची लढत टॉस जिंकला इथे शिवा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। आघाडीचे फलंदाज नैनेश पवारला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चौक एक्सप्रेस म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं। रसायनी विभागातील चौक हे गाव अगदी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ही सर्वाधिक जास्त चर्चेत आहे। चौक ग्रामपंचायत चौक या गावाला आपण पाहतो किंवा सूरज आत्मोडे आमचे समालोचक मित्र ही चौकला बिलॉंग करतात। मैदानाच्या आतमध्ये नैनेश पवारला आपण पाहतोय अनेक वर्ष त्याचं क्रिकेट चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं। साहिल मैदानाच्या आतमध्ये जिथे मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झालेली पाहायला मिळते। पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल। अनुज गरज येत फिरकीचा जादूगार आणि उत्कृष्ट फलंदाज एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनुज गरजला गेले अनेक वर्ष आपण पाहतोय। त्याला गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळते। फिरकीचा जादूगार नैनेश पवार ऑन स्ट्राइक। पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल होय। पवारांची पॉवर ही पॉवर हाऊस आहे चौक गावाची। पहिल्याच बॉलवरती ठोकतोय षटका। काय फटका पाहायला मिळालाय नैनेश पवार। महाराष्ट्रामध्ये पवारांचाच बोलबाला आहे। टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त पवार अण्णापाचेच खेळाडू आहेत आणि आज पुन्हा एकदा नैनेश पवार ते दाखवून देतोय। लांबलचक फटका इथून पाहायला मिळाला। संघाची धावसंख्या 6। अनुज घरतवरती हल्ला पाहायला मिळाला। यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शरीरभेदक मारा इथून पाहायला मिळतोय। सिंगल निश्चित अर्जित करण्यात आली। आदित्यजी गरज इथून कळवत आहेत लेग बाईज आहे। आमचे सूरज यांना पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये। बैलगाडा शर्यतीमध्ये सूरज हे नाव आदराने घेतलं जातं। त्यांना आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये दाफलकापदी 7 आहेत। एक गोष्ट आपण पाहिली आहे पवार या नावाच्या बाबतीत योगेश पवार पेण तालुक्याचा असेल, प्रथमेश पवार नाना शिवडीचा असेल, भावेश पवारला भिवंडीचा खेळाडू आपण पाहिला की त्याचा क्रिकेट सध्याच्या घडीला चर्चेचा विषय राहिला। सुहास पवार कल्याणचा खेळाडू, कर्जतचा खेळाडू विजय पवार असेल, नैनेश पवार चौकचा असेल कालापूर विभागातील, दत्ता पवार मावळाचा असेल, कृष्णा पवार सोलापूरचा असेल, किरण पवार, अक्षय पवार हे तर नाव विसरूनच चालतं कामाने। यावेळेचा बॉल वेगाने इथून पाहायला मिळाला। इथून सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे। पवार ही नावाची जादू सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि मला वाटतं पवारानंतर पाटील आहेत, पाटील नंतर म्हात्रे आहेत हे जास्तीचे आहेत खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये। वेगाने टाकलेला बॉल डॉट बॉल येत असताना एक सिंगल येत असताना मला मिळाले। 8 आलेले आहेत। पवार पुन्हा एकदा पवारचा वार गोलंदाजगार चेंडू सीमारेषा पार आलाय षटकार। नैनेश पवार उंचीचा पुरेपूर वापर करतोय, लांबलचक स्ट्रोक खेळतोय। त्याची गोलंदाजी त्याहूनही अधिक त्याची फलंदाजी चर्चेचा विषय राहिली आहे। मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत। संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने पुढे 14 धावा दाबुलक्यावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। लेफ्ट मोर द विकेट फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला खेळ डिपीड विकेट तैनात आहे। सिंगल येईल। एकेरी धाव नैनेश पवारने केवळ घेतलेली आहे। स्ट्राइक स्वतःकडे ठेवतोय, ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय। याचं कारण देखील आहे पहिल्या षटकामध्ये धावा त्याने गोळा केलेल्या पाहायला मिळाल्यात। खरं तर सूरजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो उभा पाहायला मिळतोय। काल मात्र त्याला आपण पाहिलं सातारामध्ये जाऊन अगदी आपण पाहिलं पुसेगावची सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून जी बैलगाडा शर्यतीमध्ये मांडली जाते महाराष्ट्र ट्रिपल इंदर केसरी मेहरबाद 3006 आणि त्याच वेळेला हिंद केसरी कार्तिक 6060 यांची संपूर्ण नियोजन ज्याने केलं होतं खंबीर साथ आदरणीय आपण पाहिलं दीपकजी पाटील साहेब, संतोषजी पाटील साहेब यांची पाहायला मिळाली आणि हा नियोजनाचा बादशाह आहे सूरजला आपण पाहतोय। प्रथम क्रमांक
काल पटकवलेला 2000 जे नंदी पळाले त्यामध्ये पहिला क्रमांक पटकवणारा असा नियोजनाचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दफलकावरती धावा एकंदरीत 14 बनलेल्या आहेत. उरण तालुक्याच्या क्रिकेटच्या स्पर्धांचा मी उल्लेख करतोय. आगामी कालावधीमध्ये आणखीन एक स्पर्धा येते. नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक 2026 आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक सोनारी या मैदानावरती 15 जुलै ते 19 जुलै या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडेल. अंडर 25 10 संघ आहेत जे 15 जुलैला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. अगदी 10 संघ अंडर 25 से 15 जुलैला पाहायला मिळतात. 2 ऑल इंडिया आयकॉन आहेत. 16 जुलैला ग्रामीणचे संघ खेळत आहेत ज्यामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन 10 संघ. 17 जुलैला आपण पाहिलं तर 10 संघ 2 ऑल इंडिया आयकॉन. गाव 2 गाव 1 संघ 18 जुलैला आहे. 19 जुलैला 8 संघ तालुका हाफ. 60,000 30,000 15,000 8,000 8,000 असे पारितोषिक आहेत. 5 पारितोषिक पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल वेगाने इथून मात्र नैनेश पवारला रोखलाय. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. लावण्याची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बावीस आणि 23 तारखेला ही लाखभराचं पारितोषिक दादरपाड्यामध्ये उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आडवा बाटणे ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग आणि आकर्षक फटकेबाजी षटकार. बावीस आणि 23 जुलैला ही मोठी स्पर्धा दादरपाडा उरण मध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. मला वाटतं पावसाळी रबर बॉल क्रिकेट उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा पाहायला मिळणार या 3 मात्र शंका नाही आहे. पुढील जिथे मात्र महिन्यामध्ये अनेक स्पर्धा आपण पाहत आहोत. संकेजी कडू साहेब यांच्या माध्यमातून सोनारी गावामध्ये आणि अगदी त्याच वेळेला संपूर्ण कडू परिवार यांच्या माध्यमातून आयोजित होणारी स्पर्धा पाहायला मिळेल. मनोज कडू असेल, रोनित कडू, प्रितेश कडू, प्रणित कडू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहणार आहात. तापलकावरती धावा एकंदरीत 21 बनलेल्या आहेत. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या बॉलवरती षटकार. चौथा बॉल फटका फसला. हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला होता. बॉल मिसक्यूट झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा निश्चित मिळतील. तिहेरीचा प्रयत्न केलेला नाहीये नैनेश. दुखापतग्रस्त झालाय त्या कारणास्तव तो तिसऱ्या सभेसाठी पलटला नाही. केवळ 2 आल्या. 23 धावा दापोलकावरती पडलेल्या पाहायला मिळाल्यात. निसर्गाच्या सानिध्यात ऐतिहासिक असं क्रीडांगण. या मैदानाने गर्दी पाहिली. या मैदानाने अनेक मोठे भारतातील तारे सितारे पाहिलेले आहेत. या मैदानाने अगदी त्याच वेळेला जगन्नाथ सरकार सारखा बॅटर या मैदानाने पाहिला. या मैदानावरती ओंकार देसाई, कृष्णा सातपुते या मैदानावरती अनेक खेळाडू पाहायला मिळाले. इजाज कुरेशी पासून ते योगेश पेणकर पर्यंत दिग्गजांचा खेळ या मैदानाने पाहिलाय. फलकावरती 23-23 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. प्रणयचा चेंडू लिडिंग एज घेतोय. इथून मात्र आपण पाहता सिंगल येत असताना एकापेक्षा जास्तीचे काही नाही. दिग्गज संघ मालक या मैदानाने पाहिलेले आहेत. खरं तर क्रिकेटच्या अनेक बाबी या मैदानावरती पाहायला मिळालेल्या आहेत. अगदी गौतमी पाटीलला या मैदानाने एका वर्षामध्ये 2 वेळेला पाहिलं. अनेक बाबी आपण पाहिल्या. खरं तर उरण तालुका आणि पनवेल तालुक्याच्या मानाची स्पर्धा उरण पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धामध्ये आयोजित करण्यात आली. परंतु 2 मित्रांनी आयोजित केलेली मैत्री चषक या मैदानावरती आपण पाहत आहोत. दाफलकावरती धाबा सिंग जिथे मात्र 25 आडवा bat ऑन साइडला टॉप ऑफ दी बाउन्स आला आणि हाफ आर्म पुल करत असताना चेंडूला गुल केलाय. ठोकला षटकार. 30 धावा दाफलकावरती आहे. 30 ऑन दी बोर्ड. षटकारत असताना साहिलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंट्स अगदी या स्पर्धेला थेट प्रेक्षेपित करते आहे. मी नुकताच उल्लेख केलेला अर्थात सोनारीची स्पर्धा देखील 24 लाईव्ह इव्हेंट्स कव्हर करणार आहे. अगदी नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक ही 24 लाईव्ह इव्हेंट्सच कव्हर करते. मला वाटतं स्वप्नील पाटील आणि त्याचीच टीम असेल. उरण तालुक्यामध्ये या टीमनेच आपल्या नावावरती मालकत्व घेतलेलं आहे. गेल्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहू शकले नाहीत. नुकतंच आपण पाहिलं तर अगदी कम्प्युटर डिप्लोमाही कंप्लीट झालाय.
ताफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 30 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल. पहिला बॉल, तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकारानं होत आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पुल करत असताना याही बॉलला गुल करत असताना ठोकला षटकार. सक्षम वरती हल्ला चढवला ऑन साइडला. पूल असेल, हुक असेल, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. नैनेश पवारांची पॉवर जी आहे ना ती फिकी पडत नाहीये. मैदान कोणतेही असू द्यात, पवारांची पॉवर ही नेहमी चांगली पाहायला मिळते आणि पवारांचाच बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मोठे स्ट्रोक घेत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित येईल. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन एकेरीने भर पडेल. लेग बाय झाली आहे धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती आहेत. मोठे टोटलकडे वाटचाल चौक संघ करतोय. याही गोष्टी महत्वाच्या राहतील कारण रासायनिक विभागामधून चौक संघाला आपण पाहतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये जास्तीच्या स्पर्धा रासायनिक विभागामध्ये रात्रकालीन पाहायला मिळाल्या. या वेळेला लांब 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 वरचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गगनचुंबी, गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. मिहिरजी मडवी यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहतोय. खर तर करण मडवी यांचे लंगोटी आहे यार असंही म्हणायला हवं. त्यांचंही आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत. चौक विभागाच्या शेजारी मला वावरल्याची स्पर्धा आठवते, मला हतनोली गावाची स्पर्धा आठवते. या विभागामध्ये यावर्षी अशा स्पर्धा झाल्यात. आडव्या बॅटने ऑन साइडला वाट पाहिली आणि पवाराने वाट लावली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन द बोर्ड. साहिलने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. दुसऱ्या बॉलवरती त्यावेळेला हेलिकॉप्टर लुक, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 3 बॉल 3 षटकार लगातार मारलेत. 55 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल आणि तब्बल धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. पंचावन्न धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 55 ऑन दी बोर्ड. पंचावन्न धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. याही बॉल फटका बसतोय. चेंडू हवेमध्ये. अनुज घरात वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला पाहायला मिळालेला नाही आहे. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 56 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळाली. 56 धावा धावफलकावरती म्हणतात. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. नटराज स्टाईलने, नटराज मुद्रेने खेळलेला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
पुढचा बॉल, हा ही चेंडू इथून मात्र लोअर फुलटोज आहे सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ कडक षटकार. सदुसष्ट धावा धावलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती करेन. मागील षटकामध्ये एक सिंगल राहून गेली होती जी नैनेश पवारने घेतली होती. धावलकावरती 67 धावा धावलकावरती आहेत. मागच्या षटकाचा पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल सिंगल. यावेळेचा बॉल फटका बसतोय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथून मात्र कॅच ड्रॉप जाते. नैनेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहत आहोत. 16 बॉल त्याने फेस केलेले आहेत अद्याप आणि त्याच्या बॅटमधून अद्याप धाबा आपण पाहिल्या. फुललेंचा बॉल इथून सिंगल आणि तब्बल 51 धाबा आजच्या दिवसातली दुसरी अर्धशतक कंप्लीट केलंय नैनेश पवारने. हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. काय खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळाला. लांबलचक दूरवरचे फटके त्याने मारले. संघाची धावसंख्या तब्बल आणि तब्बल धावून पोहोचली आहे. 68 ऑन दी बोर्ड आहेत. 68 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. नैनेश पवारने अर्धशतक ठोकलं. अडुसष्ट धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. बॅटर बोल्ड आहे. 50 धावा बनवलेल्या पाहायला मिळाल्यात आणि इथून मात्र फलंदाज जिथे मात्र आपण पाहिलं प्लेड ऑन झालेला पाहायला मिळाला. नैनेश पवार बाद होण्याआधी 17 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी त्याने साकारली आणि तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. 67 ऑन दी बोर्ड. आणखीन एक फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. नैनेश पवार बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होय. नवनीत मतेला आपण पाहतोय. लिडिंग एज पाठीमागे चाललाय बॉल. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 67 आणि या 4 71 बनल्या. 72 धाव्यांचं टार्गेट या सामन्यामध्ये झालंय सेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याला देणाऱ्या दोन्ही टीम कॅप्टन एका बाजूला पोएंजे आणि भेंडकर. भेंडकर संघाचे कर्णधार. चला टॉस साठी त्वरित या. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. 71 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 72 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये उभं राहत आहे. आणि जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल खरं तर लक्ष 72 धावसंख्येत आहे. पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं या उत्तरार्धाकडे वळूयात. या आपण संयमजी करत सदांचा आवाज ऐकूयात. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. मैत्री चषक आपण पाहताय आणि मैत्री चषकामधील तिसऱ्या दिवसामधील तिसरी महत्वाची मॅच. आतापर्यंत 2 सामन्यांचा हाय स्कोर ओलांडला गेला, जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण चौक संघाला पाहिलं. कम्मालीची बॅटिंग नैनेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्धशतक ज्यांच्या बॅटमधून झलकताना पाहायला मिळालं. नैनेश यांना आपण पाहिलं आणि त्याचबरोबर
धावा काढल्या तब्बल 71 आणि 72 धावांचा पाठलाग आता शेवा संघाला पूर्ण करावा लागणार आहे. 4 षटकांची मॅच. चला बॉलची पूर्तता करा. 4 षटकांमध्ये 72 धावा. थँक्यू सो मच. पहिल्या सत्रामध्ये आपण महाराष्ट्रामधील एक नामांकित समालोचक सन्माननीय जयेश भोसले सरांना आपण ऐकलं. जाऊया मॅचच्या दिशेनं. फार महत्वाची मॅच आहे. 72 धावा बनवायचे आहेत आता शेवा संघाला आणि त्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे खेळाडू येत आहेत. एकीकडे कॅप्टन अनुज यांना आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक वरती बॅट्समन जतीन दाखल झालाय सलामीचा खेळाडू. चला शेवा टीम अतिरिक्त खेळाडू प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मॅचला करूया सुरुवात. येणारे 24 बॉल 72 धावांचा पाठलाग. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी चेस आता शेवा संघाला करावी लागणार आहे. जतीन आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन अनुज गरत बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन नैनेश यांना आपण पाहताय. पहिलं षटक. पहिला बॉल तेच तर्रार. विकेट किपर पासून थोडासा शॉट पडला. कॅचची संधी होती पण तू थोडासा पुढे कॅच शॉर्ट चान्स म्हणूया. पहिला बॉल निर्धाव. समीकरण आता 13 बॉल 72 धावीची आवश्यकता. सामना रंगतदार रंगेल जेव्हा मोठे फटके येतील, अन्यथा सामना जिंकणं कठीण राहणार आहे. स्ट्राईक वरती आपण जतीन यांना पाहता. यावेळीचा बॉल तेच तर्रार. लाईन चांगली. आणखीन एक डॉट बॉल. गती चांगली पाहायला मिळाली नैनेश यांच्या बॉलिंग मध्ये. तेवढीच बॅटिंगची गती त्यांनी आज दाखवली. फास्ट अर्धशतक झळकावलं. कमालीचे फटके त्यांचे पाहायला मिळाले. नेहमी चौक परिसरामध्ये एक नामांकित खेळाडू म्हणून ओळखले जाणारे नैनेश सध्या चांगली कामगिरी करतायत. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने भिरकावलाय. मागे पाठवलाय बॉल. क्षेत्ररक्षक पाहतच राहिलेत. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या डावाचा श्रीगणेश करणारा हा खणखणीत चौकार. पहिला चौकार आलाय. जतीन यांच्या बॅट मधून चांगला फटका एक्झिक्यूट केला. लाईन शॉट पाहायला मिळाली. आखूड टप्प्याचा बॉल. प्रखर कडक ऊन सध्या पडले आणि त्या उन्हामध्ये सध्या आपण ही स्पर्धा खेळतो. पावसाली रब्बर बॉल म्हटल्यानंतर पाऊस पडल्यानंतर खेळाडू सुखावतात. प्रेक्षकांना आनंद वाटतो. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं पूल केलाय. मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब फटका जतीन गरजच्या बॅट मधून आलाय. कडक स्ट्रोक षटकार. लाईन ओळखले आणि टप्प्यावरती आक्रमण साधत असताना षटकार मारलाय जतीन यांनी. कमी गतीचा बॉल पिक केलाय. ओळखली गती पण तू क्षेत्ररक्षक लांबी पडले कमी. उंची जास्त पकडलाय कॅच. जतीन गरजचा पहिला खेळ संपला. पहिला खेळाडू बाद झालाय शेवा संघाचा. मागच्या बॉल वरती षटकार जरूर मारला पण तू पुढच्या बॉल वरती विकेट्स मिळाली नैनेश यांना. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहताय. नैनेश यांच्या षटकामध्ये जतीन बाद झाले. न्यू बॅट्समन नवीन खेळाडू. भिंडखल संघाचे कर्णधार कॅप्टन जॉईंट होत आहेत. चला विनंती करूया आपण
त्यांच्या विरोधात पोंजे संघ खेळणार आहे. कॅप्टन आलेत, आपण टॉस करूया. दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये बिग बॅटल पोंजे विपक्ष बेडकल अशी चौथी मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळणार आहे. यावेळीचा बॉल ऑन साइडला, लॉंग ऑनला, कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट करतो, चांगली जजमेंट राहिली आणि इथे आणखीन एक खेळाडू बाद, लागोपाठ दुसरी सफलता. दोन बॉल 2 विकेट्स नैनिश यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे 72चा पाठलाग सुरू आहे शेवा संघाकडून. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती अवघ्या 10 धावा राहिलेत. आता 18 बॉल सामना जिंकण्यासाठी 62 धावेची आणखीन आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट वाढताना पाहायला मिळाल्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10च काढल्या. आता धावांची गती पाहायला गेला तर 20च्या पुढे धावा आता प्रत्येकी ओव्हरमध्ये तुम्हाला काढाव्या लागणार आहेत. 3 ओव्हर 62चा पाठलाग. टीमचा कर्णधार एकीकडे खेळपट्टीवरती उभा आहे अनुज गरत, लेफ्टी बॅट्समन. आज डावकुऱ्या त्याच्या खेळाडूंचा देखील बोलबाला राहिलाय. मागच्या मॅच मध्ये आपण करण मडवीला पाहिलं, दमदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला बॉल दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज साहिल दाखल झालाय. गती चांगली आहे पण तो लाईन भरकटली. पहिला बॉल एक्स्ट्रा रन, धावफलकावरती 11 धावा, 2 विकेट्स पडल्यात. डावाला आता सावरणं गरजेचं आहे, त्याचबरोबर मोठे फटके देखील महत्वाचे राहतील. धावफलकावरती 11 धावा. यावेळीचा बॉल लाईन चांगली आहे, बॉलला सोडून दिला अनुजनं, बॉल एल डॉट. पुढची मॅच दादरपाडा येणार आहे आणि दादरपाडा संघाच्या विरोधात पोंजे संघ पुढची मॅच खेळेल. चौथी मॅच पोंजे विपक्ष दादरपाडा. धावफलकावरती 11 धावा. सध्या आपण तिसरी मॅच आजच्या दिवसामध्ये पाहताय. दुपारचे 1:56. वेग चांगला, पुन्हा एकदा गतीनं अगदी बीट करत असताना अनुजला प्रचंड वेगवान बॉल. लाईन देखील चांगली राहिली, विकेट कीपर देखील पकडू शकले नाहीयेत, एवढ्या गतीचा बॉल होता. बाईकचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. एका धावेनं धावफलकावरती भर पडेल. धावा बनल्यात 12. आज प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो. याच विभागामधील बरेचसे संघ आज खेळतात, त्यामुळे प्रेक्षकांची चांगली गर्दी आज या स्पर्धेमध्ये लाभली. आडव्या बाटनं मारलाय, फटका चांगला आहे, मनगटातील पॉवर जनरेट करणारा फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार, धावा मिळतील 6. षटकार. स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आपण पाहताय, ते संपूर्ण सन्मान चिन्ह संचित टकले यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्या स्पर्धेमध्ये आडव्या बाटनं पूल करण्याचा प्रयत्न केला. अंपायर व्हाईट बॉल इशारा देत असताना एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. एका धावेने धाव फरकामध्ये भर पडेल. धावा बनल्यात 19 धावा. या स्पर्धेमध्ये आपण 2 बाउन्सर अलाउड देखील पाहिलेत. हा देखील एक महत्वाचा नियम. गोलंदाजांना बेनिफिट दिला जातो, कारण रब्बरचा बॉल आहे तो अपेक्षित कधी कधी बाउन्सर देखील होतो. आणि इथे फटका चांगला आहे, समोरच्या समोर पडला बॉल, समोरच मारला, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रोक चांगला आहे, धावा मिळतील 6. षटकार. सक्षमच्या बॅटमधून उत्तुंग स्ट्रोक. 6 रन्स धावफलकावरती भर पडेल. धावा बनल्यात आता 25 धावा. असे फटके मारायला लागतील तेव्हा शेवा संघ 72चा पाठलाग होईल, कारण अन्यथा मोठे फटके आता आले नाही तर सामना जिंकणं कठीणच बनणार आहे. 72चा पाठलाग 25 बनल्यात. पुढचा बॉल लगेच लाईन मध्ये बदल केला, थोडीशी लाईन मागे खेचली, टप्पा चांगला पडला. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या रिदमनं बॉलिंग करतायत. हाय बॉटम ऍक्शन आहे, खांद्याचा पूर्ण वापर करतायत गोलंदाज. गती चांगली आहे त्यांच्याकडे आणि गतीनंच बीट केलंय बॅट्समनला. इथे शॉर्टपिच पद्धतीचा बॉल कॅच साठी कॉल करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, कॅप्टन न पकडला कॅच. फलंदाज झाले जेलबाद. 2 षटकांचा खेळ संपला. शेवा संघाचे 3 खेळाडू आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळतात. 3 बाद, 25 धावा. बारा बॉल 47 धावेचं समीकरण. सामना जिंकण्यासाठी 47 धावा. मग 20-21च्या गतीने धावा काढायच्या होत्या. आता रिक्वायर्ड रन रेट त्याही पुढे चालल्या. 23.50. अर्थातच 23-24 धावा आता प्रत्येकी ओव्हर मध्ये तुम्हाला काढाव्या लागणार आहेत. चला, टीम मीटिंग नाहीये. कॅप्टनला मी विनंती करतो, चौक टीम थोडीशी घाई दाखवा, कारण सध्या दुपारचे 2 वाजतायत आणि अद्याप आपल्याला बरेचसे सामने पूर्ण करायचे आहेत. 10चा पोल म्हटल्यानंतर 9 मॅच आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. सुरुवातीचे सामने 4 षटकांचे,
जिथे 5 मॅच मध्ये जास्त धावा काढणारा संघ पुढे प्रवेश करतो. त्याच्यानंतर 3-3 षटकांचे सामने, जिथे 2 सामन्यांमध्ये पुन्हा एकदा हाय स्कोरिंग जास्त राहणारा संघ शेवटच्या मॅच साठी दाखल होताना पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये आपण युबी स्पोर्ट्स अलिबागला पाहिलं. सुपर 5 मध्ये तो संघ पोहोचला. काल वरद 11 टाकीगावनं बाजी मारली. सुपर 5 मध्ये चैतन्य पाटीलच्या नेतृत्वाने संघ दाखल झाला. आज देखील 10 संघ खेळतायत. कोण जाईल पुढे, कोण जाईल सुपर 5 मध्ये, सध्या तिसरी मॅच एन्जॉय करूया. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, सध्या ब्लाइंड स्ट्रोक खेळतात बॅट्समन अनुज. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण आता 11 बॉल 47 धावेची आवश्यकता. एक डॉट बॉल मॅच मधून बाहेर काढणार आहे शेवा संघाला. परंतु बाउंड्री आली नाहीये तर सामना जिंकणं कठीणच राहील. खोलात टाकलाय बॉल, खोदून काढलाय गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला बॉल, क्षेत्ररक्षक पलटायत. लॉंग ऑफचा खेळाडू, चांगली फिल्डिंग. रन्स एक कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण करण्यात आल्यात. परंतु सिंगल डबल न फरक पडणार नाहीये चौक संघाच्या खेळाडूंना, कारण समीकरण आता प्रचंड मोठं बनलंय. 10 बॉल 45 धावेची आवश्यकता. हेच ते क्रीडांगण आहे जिथे आम्ही 6 बॉल मध्ये 43 देखील बनताना पाहिल्यात. या क्रीडांगणामध्ये अनेक वेळा धावांचा पाऊस पडलाय, परंतु सध्या 10 बॉल 45 काढायचे आहेत. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टपिंग. पुढे निघाले गोलंदाज आणि लाईनच्या पुढे पाऊल पडले, त्याच्यानंतर स्टंप पडले. अंपायर सांगतायत नो बॉल, त्यामुळे पुढचा बॉल फ्री राहील. 44 ची आवश्यकता येणाऱ्या 10 बॉल मध्ये. फ्री हिटचा फायदा उचलतील का बॅट्समन अनुज? ही संधी आता सोडून त्यांना चालणार नाहीये. मोठा फटका आता मारावाच लागेल. दबाव जो प्रमाणात वाढलाय तो दबाव दूर करण्यासाठी ही संधी आता निर्माण झाली का? त्या संधीचा फायदा अनुज उचलतील का? 10 बॉल अद्याप शिल्लक आहेत. फुल टॉस टाकलाय. इथे फटका चांगला. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॉल सीमा पार. षटकार. अडतीस धावेची आता मात्र आवश्यकता. धावफलकावरती 34 लागल्यात. 72चा पाठलाग करत असताना 38 अद्याप काढायच्यात. मात्र 9 बॉल शिल्लक आहेत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. आणखीन एक टाकलाय फुल टॉस. असे बॉल टाकत राहाल तर दिवस रात्रभर षटकार पाहायला मिळतील. हे ठणकावून सांगतायत अनुज गरत. तो रंगात आलाय परत. त्याच्या बाट मधून आलाय षटकार कडक. 6 रन्स मिळतील. समीकरणात येणारे शेवटचे 8 बॉल. सामना जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. 8 मध्ये 5 षटकार आणि 1 दुहेरी धाव. सध्याच्या घडीला खेळाडूंना षटकारांचीच भाषा आवडते. 6चं गणित सोपं वाटतं आणि त्या कारणास्तव सध्या 2 बॉल 2 षटकार आल्यानंतर हेच म्हणूया की 5 षटकार आणखीन मारावे लागतील. शिवा संघाला 8 बॉल 32 ची आवश्यकता. अनुज गरत कॅप्टनचा संघर्ष. टॅप केल्या बॉलला. इथे बॅट वरती परफेक्ट आला नाहीये. एक सिंगल या बॉल वरती. गोलंदाजाने देखील मोकळा श्वास सोडला असावा, कारण मागील काही बॉल त्यांच्या विरोधात रन्स आल्या. आता समीकरण शेवटचे 7 बॉल 31 धावेची आवश्यकता. या बॉल वरती षटकार आला तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत देखील जाऊ शकतो. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा राहतील? सध्या 7 बॉलचं गणित मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आहे. लाईन चांगली आहे. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस शिवा संघाची धावसंख्या आपण पाहताय धाव फलकावरती 41. येणारे शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक राहिलेत. 31 धावेची आवश्यकता. 6 बॉल 31 धावा. सहा चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये संकेत आलाय बॉलिंग करण्यासाठी हा युवा खेळाडू. लेफ्टीच्या विरोधात लेफ्टीचं बॅटल. 6 ला 31. पहिला बॉल. मॅच अद्याप संपली नाहीये. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं.
अनुज गरजच्या बॅट मधून आलाय नवी संजीवनी देणारा हा खणखणीत षटकार. पहिला बॉल षटकार 6 मध्ये 5 षटकार. पहिला आलाय अनुज गरजला हार मंजूर नाहीये. लढवय्या वृत्तीने तो बॅटिंग करतोय. इथे कशा पद्धतीचा त्याचा संघर्ष राहील. पुढचा बॉल थोडासा दूर होता. दुरूनच केलेले बॅट्समन बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचला नाहीये अनुज. एक सिंगल हलकीशी चुकी. स्ट्राईक मिळेल अनुजला. धावा मिळाल्या 2. 6 मध्ये 31 ची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 8 आल्यात. त्यामुळे आता समीकरण 4 बॉल 23 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 4 मध्ये 4 षटकार मारावे लागतील आता. 4 बॉल 23 धावा. अनुज गरज का हा नवा विक्रम 31 धावेचा चेस करतील का? इनसाइड आउट फटका गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल न ओलांडली एका टप्प्यानं सीमारेषा. अनुज गरज यांच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. 3 बॉल 19 धावेची आवश्यकता आता असणाऱ्या. 3 बॉल 19. 3 षटकार आले तर 18 बनतात. पण तो एखादी चुकी झाली वाईट मिळाला तर एक्स्ट्रा रन मिळेल शेवा संघाला. सध्या तीच म्हणत असतील शेवाचे समर्थक देखील. वाईट पडू दे नो बॉल येऊ दे. अनुज कशा पद्धतीने खेळतात पाहूया. 3 ला 19. मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. बॉल आलाय डॉट. समीकरण 2 बॉल 19 धावा. पुढचा सामना होणार आहे तो अर्थातच पोएंजे आणि दादरपाडा या 2 संघांमध्ये आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळेल. त्याच दरम्यान बेंडखळ संघ देखील दाखल झाला. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. पुढचा बॉल इथे फटका चांगला. बॅटच्या मधोमध लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु त्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. धाबांचा अंतर कमी करणारा षटकार. 13 धावेची आवश्यकता आता. शेवटचा 1 बॉल सामना जिंकण्यासाठी 13 धावा. अगोदरच्या 2 बॉल मध्ये जर रन्स आल्या असत्या तर सामना कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत आता रंगला असता. आता एका बॉल मध्ये 13 आहेत. त्यामुळे थोडस पारडा मजबूतच म्हणूया आता मॅच मध्ये. फॉर्मॅलिटी आणि तो अद्याप एक शेवटचा बॉल. 1 बॉल 13 धावा. फटका समोर मारलाय. स्ट्रोक चांगला. बॉल निघाला बाउंड लाईनच्या पलीकडे. हा निसटता पराभव म्हणूया. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम चौक आणि संघर्षाला देऊया सलाम. चांगली बॅटिंग केली अनुज गरजनं देखील. शेवटच्या ओव्हर मध्ये 31 ची गरज होती पण या ओव्हर मध्ये चांगला तडाखा दाखवला. काही धावांच्या अंतराने सामना पराभूत व्हावा लागलाय टीम शेवा संघाला. हार्ड लक शेवा टीम. मॅचचा मॅन ऑफ द मॅच नैनेश नो डाऊट जे ठरलेत सामनावीर. अर्धशतक ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं. चौक परिसरातील एक दमदार खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज उरण तालुक्यातील चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा चौक नावाचा डंका वाजताना पाहायला मिळाला आणि ते नाव होतं नैनेश. त्यांना आमंत्रित करूया आपण मॅन ऑफ द मॅच साठी. सुपर कामगिरी त्यांची राहिली. 17 बॉल मध्ये 50 धावा नैनेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. अर्धशतक झळकावणारा आणखीन